दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येते। त्यांच्या अपघातावर विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडून केला जातोय। राज्य सरकारने नेमलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजे सीआयडीने गुरुवारी अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सेलवट यांची मंत्रालयात सुमारे 4 तास कसून चौकशी केली आहे। यावेळी सीआयडीच्या तपासाचा सगळा रोख हा अजितदादांच्या अपघाताच्या आदल्या रात्रीवरती अवलंबून होता। 28 जानेवारीच्या बारामती दौऱ्याचं नियोजन नक्की कुणी केलं, त्यापूर्वीच्या हालचाली काय होत्या, यावर सीआयडीने प्रश्नांची सरबत्ती केली। आता अजितदादांचे पीए अविनाश सेलवट यांच्याकडून मिळालेली माहिती आणि विमानाचा ब्लॅक बॉक्स यातील माहितीची पडताळणी केली जाणार आहे। विमानाचा जमिनीवर आदळण्यापूर्वीचा मार्ग आणि त्यानंतर झालेले 5 स्फोट यामधील विसंगती शोधण्याचं आवाहन आता सीआयडी समोर आहे। प्रवासाच्या आदल्या रात्री म्हणजेच 27 जानेवारीला अजित पवारांची कुणाशी चर्चा झाली होती? दौऱ्यात शेवटच्या क्षणी काही बदल झाले होते का? प्रवासाचा मार्ग आणि वेळ कुणी निश्चित केली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दौऱ्यासाठी याच विमानाची निवड का केली गेली? त्यापूर्वी विमानाची तांत्रिक तपासणी झाली होती का, याचाही तपास आता होतोय। खरं तर अजित पवारांच्या अपघातावर आमदार अमोल मेटकरी, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यासारख्या नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे। आता याच दिशेनं सीआयडी देखील तपास करत आहे। अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळावर झालेला अपघात हा केवळ तांत्रिक बिघाड आहे की काही षडयंत्र, या दिशेने तपास सुरू आहे। यासाठी अजितदादांसोबतचे निकटवर्तीय नेते आणि पदाधिकाऱ्यांची सुरुवातीला चौकशी केली जात आहे। पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनचं तापमान आणि पायलट मधील संभाषणाचं तांत्रिक विश्लेषण केलं जाणार आहे। यासाठी ब्लॅक बॉक्सचा डेटा मिळवला जातोय। दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून स्फोटाचं नेमकं स्वरूप आणि आगीचं कारण शोधलं जाणार आहे। तिसऱ्या टप्प्यात मानवी चूक, तांत्रिक बिघड किंवा बाह्य हस्तक्षेप किंवा घातपात यावर अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे। त्यामुळे अधिकच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।